सध्याचे देशाचे 51वे सरन्यायाधीश संजीव खन्ना पुढच्या महिन्यात निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी एका मराठमोळ्या न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे। कोण आहेत हे न्यायमूर्ती, काय आहे त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन, पाहूया। मराठमोळे भूषण गवई होणार देशाचे नवे सरन्यायाधीश। महाराष्ट्राचे सुपुत्र सांभाळणार सुप्रीम कोर्टाची धुरा। 14 मे रोजी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत गवईंचा शपथविधी। सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपतोय, त्यामुळे त्यांच्या जागी सेवा ज्येष्ठतेनुसार मूळचे महाराष्ट्रातले असलेल्या भूषण गवई यांची वर्णी लागली आहे। 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भूषण गवई यांचा शपथविधी पार पडेल। खरं तर न्यायमूर्ती एम हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचा आणखी एक सदस्य न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर असेल। न्यायमूर्ती गवई यांना 14 मे पासून 23 नोव्हेंबर असा एकूण 6 महिन्यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ मिळणार आहे। 23 नोव्हेंबर 2025 रोजी ते निवृत्त होतील। आतापर्यंत गवईंची कारकीर्द कशी राहिली आहे आपण पाहूयात। 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीत न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म झाला। न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांच्या निवृत्तीच्या 9 वर्षांनंतर गवई हे अनुसूचित जातीचे पहिले सरन्यायाधीश ठरतील। खरं तर गवई कुटुंबाला आंबेडकरी चळवळीचा आणि राजकीय वारसा लाभलेला आहे। गवईंचे वडील रामकृष्ण गवई हे राज्यसभेचे खासदार राहिलेले होते। नंतर ते केरळ आणि बिहारचे राज्यपालही झाले। भूषण गवई यांनी नागपूर विद्यापीठातून कला आणि कायद्याची पदवी घेतली। सुरुवातीला त्यांनी नागपूर आणि नंतर मुंबईत वकिली केली। नोव्हेंबर 2003 मध्ये मुंबई हायकोर्टाचे ते अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले, तर 2005 साली मुंबई उच्च न्यायालयाचे ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले। 24 मे 2019 रोजी गवईंचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून प्रवास सुरू झाला। खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती वरिष्ठतेनुसार केली जाते। सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई सर्वात वरिष्ठ आहेत। आता ते 14 मे पासून देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार आहेत। त्यांना फक्त 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे, मात्र या कार्यकाळात ते किती चमकदार कामगिरी करतात आणि कोणती महत्त्वाची प्रकरणं धसास लावतात याकडे महाराष्ट्राचं खास करून लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।